गुड इव्हनिंग गाईज, वेलकम टू डे 7. आणि आता मी निघते स्वामींच्या पाया पडून. सो आज 7 दिवस झालेत मी व्लॉगिंग स्टार्ट करून, लाईक डेली व्लॉगिंग. आणि मी राहिली म्हणजे मला वाटलं नव्हतं मी कन्सिस्टंट राहील, कारण का व्हिडिओ एडिट करणं, थोडं थोडं काहीतरी कंटेंट सांगणं, कॅमेरासमोर स्पेशली बोलणं, हे मला जमेल असं वाटलं नव्हतं. बट आय एम स्टील ट्राईंग टू इम्प्रूव्ह इट. आणि चालू आहे हळू. माहिती आहे रोज एकच कंटेंट येतोय, कामाला जाते, हे जाते, पण सीनच तसं आहे ना. लाईक माझी नाईट शिफ्ट असल्यामुळे ना, माझी सकाळ आणि दुपार झोपण्यातच जाते. आणि इव्हनिंगला इथे 3:30 वाजताच अंधार होऊन जातो. त्यामुळे बाहेर जायचं म्हटलं तरी पूर्ण अंधारच आहे. आणि मी कसं ॲक्च्युअल लंडन सिटीमध्ये राहत नाही, तर सीन असं आहे की इथे ना 7 वाजल्यापासूनच सगळी स्टोअर्स पण सगळे बंद व्हायला चालू होतं. म्हणजे बेसिक स्टोअर चालू राहतं, ग्रोसरी शॉप वगैरे. त्यामुळे संध्याकाळी तर आम्ही कुठेच बाहेर जात नाही. मी आता बाहेर पडते ते फक्त कामाला जायलाच. सो असा सीन आहे. त्यामुळे मला बाहेरचा अजून काय असा कंटेंट दाखवता येत नाहीये. तर बघेल, मी ट्राय करते तरी काय काय करायचं. होप सो मी करेल. पण आजच्यासाठी एवढंच. भेटूया सकाळी. निघते आता, नाहीतर लेट होईल परत. बाय. गुड मॉर्निंग. चला जिमला जाते आता. थंडी आहे ॲज युजल. एव्हरी डे सेम थंडी. फक्त आज बर्फ नाही आहे, बाकी वारा आणि थंडी सेम. बाय. तर आज आहे ना, मी जिममध्ये शोल्डर आणि ट्रायसेट मारलेले. तर असंच फर्स्ट वॉर्मअप वगैरे केलं. त्याच्यानंतर डंबेल्स घेऊन थोडेसे सेट मारले, 3 सेटच मारले. आणि फटाफट वर्कआउट करून हे ट्रायसेपचं मारलेलं. आणि मस्त फटाफट वर्कआउट करून मलाच ग्रोसरी भरायची होती थोडीशी. तो ग्रोसरी शॉपमध्ये गेलेली मी. तर हे बघा, ही अशी माझी जिम आहे आणि इथेच ग्रोसरी शॉप आहे. हे टेस्को खूप मोठं शॉप आहे हे. आणि आता मी ग्रोसरी भरून घरी जाते. लेट झाला असं, पण आता थोडं उजाडलं. थांबा, मी तुम्हाला सीन दाखवते. हाऊ प्रिटी दिस इज. मॉर्निंग व्यू. विंटर सीझन चालू आहे, तर झाडाला एकही पान नाही दिसत. सो हाय गाईज, जस्ट ब्रेकफास्ट झाला आहे आणि आता झोपायची तयारी. तर झालं, दिवस संपला. असेच आमचं रोज दिवस उजाडतो संपतो एवढंच. तर बघूया, डिसिप्लिनमध्ये राहणं ना खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे मी आता रोज जे माझं रुटीन चालू आहे, बेस्ट रुटीन आहे, आय एम टेलिंग यू, बेस्ट. की कामाला जायचं, स्वतःमध्येच राहायचं, स्वतःला कसं इम्प्रूव्ह करता येईल ना तेच बघायचं. सो कामाला जायचं, वेळेवर ड्रायफ्रुट्स, आता मी सोक ड्रायफ्रुट्स खाते, मग ते रोज निघायच्या आधी टिफिन पॅक करा. स्वतःचं जे स्वतः करणं असतं ना, इट्स व्हेरी डिफिकल्ट. म्हणजे इंडियामध्ये कसं मम्मी होती करायला, ठीक आहे, मम्मी करायची, पण इथे कोण नाही आहे ना. स्वतः लक्ष देऊन करावे लागते प्रत्येक गोष्ट. नाही केली तर काय होणार आहे. चल आता कधी कधी काय व्हायचं इंडियामध्ये, मी विसरले ना तर मम्मीला फोन करून सांगायचे, यार अरे मम्मी विसरली यार, जरा कर ना असं. इथे काय, विसरले तर नाहीच, मग ती गोष्ट होणारच नाही, कारण का इथे करायला कोणीच नाही आहे ना. इथे कोणाला फोन करून सांगणार यार कर ना, कोण नाही आहे. कारण का आम्ही सगळे एकत्र घराच्या बाहेर पडतो सकाळी, सगळे नाईट शिफ्ट करतो आम्ही. सो सगळे नाईट शिफ्टवाले सो एकसाथ बाहेर पडतात, एकसाथ आम्ही घरात येतो. तर सो एवढंच सांगायचं आहे की डिसिप्लिनमध्ये राहणं खूप इम्पॉर्टंट आहे, प्लस डिफिकल्ट आहे. ते असं इझिली होत नाही गोष्ट. तर एवढंच बोलायचं होतं. जाऊ दे, काय माहिती काय बोलते, झोप आली आहे खूप सारी. झोपलेलं बरं, उगीच जास्त होत आहे. बाय.